स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो। अतिशय अद्भुत रीतीने देव काम करत आहे। गेल्या रविवारी एक परिवार या ठिकाणामध्ये आला होता आणि मग त्याने सांगितलं की आम्ही पहाटे 4ला घरातनं निघालो, कारण आमच्याकडं फार समस्या होत्या आणि आमचा विश्वास होता की ज्यावेळेस आम्ही या चर्चमध्ये पाऊल टाकू त्या दिवसापासून आमच्या घरातल्या समस्या दूर व्हायला सुरुवात होईल। आणि मग मी त्यांना विचारलं कधी निघाला, तर म्हटले आम्ही पहाटे 4ला या ठिकाणामध्ये घरातनं निघालो की जेणेकरून आम्ही या मंदिराचा भाग बनावं। आणि देव अनेक परिवारामध्ये काम करत आहे, आमच्याही समस्या आहेत आणि आमचा विश्वास आहे की हा परमेश्वर या मंदिरात आम्हाला पण आशीर्वादित करणार आहे। आणि लगबगीने तो परिवार आला। तर जवळजवळ 4 वर्षापासून त्या व्यक्तीच्या छातीमध्ये दुखत होतं, 4 वर्ष झालं आणि त्याने खूप उपचार केले, परंतु छातीच्या वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या। परंतु ज्यावेळेस ते प्रार्थनेला आले ते म्हटले की सांगायला लागले की मी 4 वर्ष झालं छातीच्या वेदनेने तडफडत आहे, पण आता तुम्ही प्रार्थना केली की मी घरी गेल्यावर बरं होणार आहे असं म्हटले ते। आणि प्रार्थना केली आणि घरी गेले आणि तिकडून त्यांचा मेसेज आला, 4 वर्षानंतर पहिल्यांदा देवानं मला रिलीफ दिला, माझ्या सगळ्या वेदना नाहीशा झाल्या। किती अद्भुत देव, किती अद्भुत देव आहे की हा परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तुमच्या समस्येचं निराकरण करतो। मुळामध्ये देवाला वाटतच नाही की त्याचे लोक अडचणीमध्ये असावेत, कधीच नाही वाटत त्याला। कुणीतरी एकाने सांगितलं की 4 वर्ष लेकरू पण राहत नव्हतं, 4 वर्ष। एका बहिणीची साक्ष तर रोज 10-15 अशा घडतच राहतात, काहींच्या टाकतो काहींच्या विसरतो, नेटला प्रॉब्लेम असल्यामुळे काही काही जात पण नाही साक्षी। परंतु त्याच्यामध्ये मी पाहिलं की ते म्हटले 4 वर्ष आणि शेवटी डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला लेकरू होणारच नाही। परंतु त्याने रिक्वेस्ट मला त्याच्यावरती पाठवली व्हॉट्सअपवरती की तुम्ही प्रेयर करा आणि आम्ही चेकिंगला जात आहे, परंतु आता डॉक्टरचे शब्द खोटे ठरणार आहेत। आणि त्यांचा एवढा विश्वास होता आणि मग ते गेले चेकिंगला आणि चेकिंगला गेल्यावर डॉक्टरने त्यांच्याकडे 10 वेळा बघितलं आणि म्हटलं की मला विश्वास बसत नाही, मीच तुम्हाला सांगितलं तुम्हाला लेकरू होणार नाही, पण आता तुम्ही प्रेग्नंट आहात, देवानं तुम्हाला लेकराचा आशीर्वाद दिलेला आहे। देवानं आमच्यासाठी काय काय करावं हा मोठा प्रश्न देवालाच आहे, नाही का, काय केलं पाहिजे तुमच्यासाठी। आणि म्हणून शास्त्रामधला जो देव आहे त्याच्या संबंधानं म्हटलं जे उत्कृष्ट ते तो आम्हाला देतो। जे उत्कृष्ट, तुमचं टायटलच काय असेल, जे उत्कृष्ट ते देव आम्हाला देतो। कुणाला देतो? तुमचं काय घेणं देणं नाही, मला मात्र उत्कृष्ट देतो देव। जे उत्कृष्ट ते तुम्हाला देतो। मग देवाला वाटतं की माझ्यामधलं चांगलं, या जगामध्ये आम्ही पाहतो की देवानं सृष्टी बनवत असताना त्याने म्हटलं दिवस बनवला तो चांगला आहे, आकाश पृथ्वी सर्व काही बनवलं आणि तो म्हटलं हे चांगलं आहे। पण देवाला नुसतं चांगलं नाही तर उत्कृष्ट द्यायला आवडतं, बरं का, नुसतं चांगलं नाही। कधी कधी विचारलं जातं ना अभ्यासात कसा आहे, चांगला आहे, एक बरा आणि दुसरा, आणि त्याच्यानंतर एखादा जास्तच असेल तर त्याला समाधानासाठी म्हणतात आहे साधारण। साधारण म्हणजे पास पण होईल आणि नापास पण होईल, काही गॅरंटी नाही, असं साधारण। देवाला त्याच्या लोकांना साधारण नाही, उत्कृष्ट, पण त्याचं तर बनलं पाहिजे ना। उत्कृष्ट काय असं म्हटलं म्हणून लगेच तुम्हाला चला देव आम्हाला जो उत्कृष्ट देणार आहे आणि जाताना दौंडी पिटवत जाल तुम्ही, देव मला उत्कृष्ट देणार कसं? देण्यासाठी काहीतरी प्रोसेस असणार आहे, कसं प्रभू तुम्हाला उत्कृष्ट देणार आहे? मला वाटतं उत्पत्तीचं पुस्तक 45वा अध्याय आणि त्याची 10 पासून काही वचनं वाचूया। उत्पत्तीचं पुस्तक 45वा अध्याय 10 पासून काही वचनं। तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावं, तुम्ही तुमची मुलं नातवंड शेरडे मेंढरे गुरढोर व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावं, कारण 5 वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे, तर येथे
मी तुमचे संगोपन करील. मी तुमचं संगोपन करेल. अशानं तुम्ही तुमच्या घरचे लोक तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे. हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. मिस्रातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. आता 19-20 वचन. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग एवढे करा आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका. साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. कुणाचे ते? आमचे. उत्कृष्ट कुणाचं आहे? कुणाचं आहे? माझं आहे. हो, तुम्हाला कॉन्फिडंट नाही म्हणून तुम्ही काही लोक एकमेकाचे तोंड बघत आहे आणि काही लोक कॉन्फिडेंटली म्हणत आहे आमचं आहे. का आमचं आहे? कारण देवानं जगातलं सर्वोत्तम ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सगळ्यात भारी तुमच्यासाठी. म्हणून जो विश्वासणारा व्यक्ती संभ्रमात नसतो. कधीच त्याच्याकडे संभ्रम नसतो. परंतु कित्येक वेळा मला असं वाटतं हेच मला मिळालं पाहिजे. हे मिळणं अपेक्षा करू नका, जे उत्कृष्ट ते मिळणं अपेक्षा करा. उत्कृष्ट त्यांनी काय म्हटलं माहिती का? तुमच्या मालमत्तेची हळहळ करू नका. आम्हाला नेमकं हळहळ असते रे का? आमचं चिनपट, सटर फटर, फाटक्या गोदड्या, घरामधला एकदम साधा सुधा असणारं खाणं आणि ज्याच्याविषयी आम्ही चर्चा करत बसतो तो म्हणतो जे तुमच्याकडे ते उत्कृष्ट नाही, उत्कृष्ट माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडचं उत्कृष्ट तुम्हाला मिळालं पाहिजे तर त्याच्यासाठी काही टप्पे आहेत. काय टप्पा आहे? पहिला वाचा बरं 14 वचन. तो आपला भाऊ बन्यामीन. 10 वचन. 10. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावं. तुम्ही तुमची मुलं नातवंड शेरडे मेंढर गुरेढोर व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे. पहिली गोष्ट, उत्कृष्ट मिळण्यासाठी सगळ्यांनी देवाच्या जवळ पाहिजे. देव आहे बरं का तो. एक गेला तीर्थप्रसाद घेऊन आला आणि सगळ्या घराला वाटलं चालत नाही, नाही का? चला मी चर्चला जातो, मी प्रार्थना करतो, मी देवाच्या जवळ आहे आणि त्याच्यामुळं मला घरातल्या सगळ्यांचं देव चांगलं करेल. कुठल्या भ्रमात तुम्ही आहात? त्यानंतर काय सांगितलं माहिती का? तुम्हाला आपल्या गुराढोरांचं, गुरं पण आली पाहिजे तुमची त्याच्याकडं. गुरं पण, देव तर बारीक सारीक गोष्टीमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन करतो आणि ऑब्झर्वेशन करत असताना काय म्हणतो? सगळ्यांनी माझ्या जवळ असलं पाहिजे. कोण कोण जवळ असलं पाहिजे? तुम्ही तुमची मुले. तर माझ्या जवळ पाहिजे, पण तुमची मुले. आता आई वडिलांना नेहमी काय वाटतं, जाऊ दे आमचं झालं गेलं, लेकरांचं तर चांगलं व्हायला पाहिजे. देव म्हणतो मी उत्कृष्ट करेल. तुम्ही चांगलं म्हणता आणि आम्ही काय म्हणतो? याचं चांगलं व्हावं याच्यासाठी याचं लग्न करून द्यावं, याचं चांगलं व्हावं याच्यासाठी नोकरी लावावी, याचं चांगलं व्हावं याला शिक्षण द्यावं. आम्ही सगळं केलं बघ तुझ्यासाठी. काय करायचं बाकी नाही ठेवलं. शिक्षण दिलं, चांगल्या शाळेत टाकलं, चांगल्या कॉलेजमध्ये चांगलं टाकलं, गव्हर्नमेंटची नोकरी तुला पैसे भरून लावली, तरी तुझं चांगलं नाही. तुम्ही सगळं चांगलं केलं हे तुमच्या दृष्टिकोनातनं, देवाच्या दृष्टिकोनातनं त्याच्या जवळ राहणं हे चांगलं आहे. देवाच्या जवळ हा ही चांगली गोष्ट आहे. मग तुमच्याकडे एज्युकेशन नसेल, मग तुमच्याकडे पैसा नसेल, मग तुमची जगामध्ये कुठं ओळख नसेल, परंतु तुमची लेकरं आणि तुम्ही देवाच्या जवळ आहात ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जर तुमची लेकरं देवाच्या जवळ नाहीत तर तुमची लेकरं वाईटाच्या मार्गावरती चाललेली आहेत. 100% चांगलं उत्कृष्ट त्यांच्यासाठी कुठलीच संधी उपलब्ध असणार नाही. चांगलं तर सोडा, बरं सुद्धा त्यांचं होऊ शकणार नाही. कारण एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला.
लुटारू तर वाट बघत आहे की तुमची लेकरं पकडावी, तुम्हाला पकडावं, तुमच्या परिवाराला पकडावं, तुमच्या घराची शांती काढून घ्यावी, तुमच्यातली समृद्धी काढून घ्यावी, तुमच्यातलं आरोग्य काढून घ्यावं. तो पाहतो की जे चांगलं तुमच्यामध्ये, आरोग्य तुमचं चांगलं आहे, देव तुम्हाला सर्वोत्कृष्ट आरोग्य देणार आहे. उत्कृष्ट बरं का, उत्कृष्ट. कोणीतरी मला परवा मेसेज केला आणि म्हटलं पालक साहेब ते मला फोटो पण करून, त्यांच्या बीपीचं शुगरचं सगळंचे फोटो करून मला पाठवतात, एवढं आमचं बीपी आहे, आता तुमची जबाबदारी तुम्ही प्रार्थना करा. आणि मग मी ते लेवल बघताना म्हणतो देवा कर डाऊन यांचं. आणि ते मुद्दामून पाठवतात का माहिती का, त्यांना इतका विश्वास असतो ना, तुम्ही प्रार्थना की ओके तर माना, त्यानंतर ओके तर माना, नुसतं इंजेक्शन पेक्षा भारी ओके बर का. आणि इकडं ओके म्हटल्याबरोबर लगेच ते पाठवतात रिपोर्ट. बघा हो, तुम्ही ओके म्हणल्या आणि बीपी दणकन खाली आलं का. जे उत्कृष्ट ते प्रभू देतो त्याच्या जवळ राहा ना, त्याच्या जवळ, त्याला सोडायचंच नाही. काय पण होतं त्याच्या भोवती फिरत राहा. जीवनाचा स्रोत आहे हो सगळं चांगुलपण. म्हणून मोशेला तर म्हटलं मी माझं सगळं चांगुलपण तुझ्या समोरून चालवेल. मोशे जवळ राहायला लागला. काय त्याचं डायलॉग होता माहिती का मोशे, तू जर माझ्याबरोबर नाही तर इथून पुढं मला जायचंच नाही ना, कुठंच जायचं नाही, मला तू माझ्या जवळ पाहिजे. असं म्हटल्यावर देव म्हटला फार हुशार आहे बरं का, तुला माहिती माझ्याकडं देवाकडं डुप्लिकेट काहीच नाही, सगळं ओरिजिनल आहे हो, आणि सगळं भारी आहे बरं का. आमच्याकडचं सगळं डुप्लिकेट आहे, देवाकडं सगळं ओरिजिनल आहे. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची भेळ मिसळ नाही. मग देव काय म्हटला, तू अजून तुम्ही तुमची मुले, तुमची मुलं, नातवंडे. नातवंड कोण हो, नातवंडे. देव काय नुसतं तू विश्वास ठेव तुझ्या घराण्याचं तारण होईल. किती सुंदर नाही का. आमच्याकडचं मी येतो नाही, मला तुझी नातवंड पण पाहिजे. का नातवंड कशाला पाहिजे, एंटरटेनमेंटसाठी नाही, त्यांना उत्कृष्ट ते द्यावं. कारण देवाला तुमचं घरानं, तुमच्या पिढ्या हे देवानं निवडलेल्या आहेत. आणि देव किती अद्भुत आहे याची प्रचिती, याचा अनुभव येण्यासाठी तो काय म्हणतो, जे उत्कृष्ट मला नुसतं तुलाच नाही द्यायचं, तर तुझ्या खानदानाला, तुझ्या घराण्याला, तुझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला मला द्यायचंय. म्हणून तो म्हटला नुसतं तू नाही तर तुझी नातवंडे. नातवंड. देवाचं लक्ष तुमच्या नातवंडाकडे सुद्धा आहे. अजून काय म्हटलं, शेरडे मेंढरे, शेरडा मेंढर, गुरेढोरे, गुरढोर व तुमचे सर्व काही घेऊन, सर्व काही घेऊन, काहीच घरात ठेवायचं नाही, सगळं घ्यायचं निघायचं बोचक. मग ज्यावेळेस इस्रायल लोक देवाची आराधना करायला जात होते ना, सगळं गबाळ बरोबर घेऊन निघत होते. शेरड मेंढर, त्यांना ते भीतीच नको, शत्रू आला मग आग लावली, मग मेंढर मेली, मग जनावर मेली, आणि तिथे गेल्यावर काय पाहिजे ते देवाला देऊन मोकळं व्हायचं. काय पाहिजे प्रभू, शेरडं पाहिजे, मेंढरू पाहिजे. आम्ही काय करतो माहिती का, तिथे गेल्यावर मेंढरू गेलं तर कसं व्हायचं, शेरडू गेलं तर कसं व्हायचं. नाही, ज्यावेळेस तू मेंढरू आणि शेरडू प्रभूला देशील, प्रभू तुझ्या या शेरडा मेंढरांना उत्कृष्ट असणारी संतान देईल, आणि त्यांची असणारी उन्नती होईल, आणि मी तुझी संतती आणि तुझ्या गुराढोरांचं असणारी तुझी संपत्ती या सगळ्यांमध्ये वृद्धी करेल. देव नुसतं तुम्हालाच आशीर्वादित करणार नाही, तर तुमच्या गुराढोरांना सुद्धा आशीर्वादित करणार आहे. आता तुमच्याकडे गुराढोर नसेल, पण तुमची नोकरी आहे. देव काय सांगत आहे की तुझ्या नोकरी सहित मला तू माझ्या मंदिरात यायचंय. नोकरीला घेऊन कसं काय येणार आहे, कसं काय नोकरी घेऊन तुम्ही चर्चमध्ये येणार आहे. प्रश्न तो पडतो की तो तुझी गुराढोर म्हणजे तुझी नोकरी घेऊन चर्चमध्ये, म्हणजे तुझं समर्पण त्या नोकरीला इतकं असलं पाहिजे की तू देवाचा व्यक्ती म्हणूनच तिथं वावरला पाहिजे. जास्त तू तिथं काम करशील ना, काम करताना जसं मी पाहतो तो हामान आणि मर्दकय समोर वावरत असताना, मर्दकय आपल्या परमेश्वरासमोर असताना तो म्हणतो मी तुला दंडवत घालणार नाही का, कारण मी यहुदी आहे. हे शेरड मेंढर असणं आहे, आपलं अस्तित्व दाखवायचं लोकांना. त्यांच्यासारखं नाही तुम्हाला म्हणायचं, त्यांच्या समरूप तुम्हाला नाही म्हणायचं. तुम्ही देवाचे लोक, देवाच्या लोकांना देव उत्कृष्ट ते देतो. आणि पहा, आम्ही हामानाच्या बाबतीमध्ये
एवढं मर्दखाईने कारस्थान केलं आणि त्याला असं वाटलं मर्दखाईसाठी त्यानं फाशीचा खांब तयार केला आणि वाट पाहायला लागला त्या फाशीच्या खांबावरती मर्दखाईला द्यावं, तर तिकडे देवानं उत्कृष्ट देणार म्हणून त्याला ठरवलं होतं. याचं गुरढोरं याची नोकरी घेऊन तो प्रभूकडे आला. त्यास देव त्या राजाच्या स्वप्नामध्ये सगळं पाठवतो, कसं तुला मर्दखाईनं वाचवलं. आणि ते आठवल्याबरोबर इकडं देव त्या हामानाला बोलवतो आणि म्हणतो माझा एका व्यक्तीने बचाव केला, त्याचा सन्मान कसा करायचा. महाराज त्याला तुमचा जगा घाला, हत्तीवर बसून त्याची मिरवणूक काढ, त्याला असलं उत्कृष्ट मला मिळणार आहे. पण जे लोक आपलं जीवन प्रभूला समर्पित करतात देव त्यांना उत्कृष्ट देतो. उत्कृष्ट काय करायचं, काय तुम्हाला अर्पण करायचंय फार मोठं नाही, देवाच्या जवळ सगळं नोकरी पण देवाच्या जवळच फिरवायची. देवाच्या जवळ ज्यावेळेस तुमच्याकडे प्रश्न येतो ना की आता नेमकं काय मी निर्णय घ्यावा. मला आठवतं की मला पहिली नोकरी लागली होती, पहिलीच बीकॉम ग्रॅज्युएट झाल्यावरती पहिली नोकरी आली आणि मोठा प्रश्न पडला की एवढ्या वर्षामध्ये काम नाही, बेकार. आणि त्यास एका चांगल्या ऑफिसमध्ये मला बोलवलं आणि बोलवलं त्यांनी सांगितलं लायसन काढा. गेलो, लायसन पण काढलं. गाडी तुम्हाला स्कूटर चालवता यायला पाहिजे. अरे वा म्हटलं, एवढी चांगली कंपनी. सायकल कधी हातात धरली, आमचा बाप सायकलची चावी पण उशाखाली लपून ठेवायचा, ती सायकल पण चालवू देत नव्हता. म्हटलं आता स्कूटर कंपनी देणार आहे. गेलो, मग त्यांनी ते लायसन घेऊन गेलो, सगळं त्यांना दाखवलं, लर्निंग काढलं होतं. आता नाही माझ्याकडे ते लायसन, पण त्या नोकरीसाठी काढलं होतं. आणि मग त्यांनी मला बसवलं, सगळं सांगितलं, ड्युटीचं टायमिंग सांगितलं, सगळं सांगितलं. आणि ते म्हटले सुट्टी मात्र तुम्हाला गुरुवारी, पुण्यात गुरुवारी सुट्टी असायची, तुम्हाला रविवारी सुट्टी नाही. असं म्हटल्यावर मी आता म्हटलं कधी एकदा याच्यातून बाहेर पडतो. कारण चर्चमध्ये इनमीन 4 टाळकी, वर्शिपमध्ये आमचं क्वायर 4 जणांचं. आता त्यात मी बसणार त्या ढोलक्यावर आणि कोंगोवरती. मला मोठा प्रश्न पडला, मी चर्चला नाही गेलो तर ते कोंगो कोण वाजवणार, कोण बोंगो वाजवणार. आणि क्वायर मधले 1 जण गेला तर आता 3 जण काय दिवे लावणार आहे. आणि मग ते मी ऐकलं आणि घरी निघून आलो. मग आमच्या वेळी काय झालं, म्हटलं ते संडे सुट्टी नाही, म्हटले जाऊ दे मातीत म्हटलं असलं काम. आणि मग ते धुडकावून लावलं, बसलो निवांत. पण आता माझ्याकडे ते उत्कृष्ट आहे, आता माझ्याकडे ते उत्कृष्ट आहे. आणि प्रभू काय म्हणतो, माझ्या जवळ राहा, मी तुला उत्कृष्ट देईल. आमेन. समस्या काय, देवाच्या जवळ. आमेन. मला असं वाटतं की ते उत्कृष्ट आहे, तो म्हणतो ते नाही उत्कृष्ट. तुला वाटतं ते उत्कृष्ट आहे. त्या कंपनीने मला स्कूटर दिली, पण देवाने मला हिरो होंडा दिली, हे उत्कृष्ट आहे. त्याने मला स्कूटर देणार होते. मला असं वाटलं की ती स्कूटरची मी सायकल चालवत होतो आणि ती माझी स्कूटर आहे आणि सायकलच्या ऐवजी स्कूटर मला मिळणार आहे. परंतु देव म्हटलं रे स्कूटर उत्कृष्ट नाही, माझी सेवा कर, माझ्या जवळ राहा, उत्कृष्ट ते मी तुला देईन. आमेन. आहात कुठं तुम्ही. आपल्या मालमत्तेविषयी हळहळ करू नकोस. हालेलुया. हळहळ नाही करत बसायचं, हे गेलं ते गेलं नाही. हालेलुया. काहीतरी जाताना काहीतरी खूप भारी येतो. आमेन. मी तो खटारा गेला आणि भारी आला नाही. हालेलुया. आमची टमटम आहे पण देवाचं ट्रेन आहे. आमेन. आम्ही टमटमचा विचार करतो, आम्ही त्या गोष्टीकडे आमचं लक्ष. जे जात आपल्या मालमत्तेविषयी हळहळ करू नका. योसेफाने इतकं सुंदर सांगितलं. तुम्हाला इकडे येतं ना, एवढं सहजपणे तुम्ही येणार नाही. तुम्हाला नेमकं वाटेल की काय तरी मी गमावलेलं आहे. हळहळ करू नका. तुम्ही देवाकडे येताना तुम्ही तुमचं कुटुंब, तुमची नातवंड, काय काय वाचा बरं, तुम्ही तुमची मुलं, नातवंड, शेरडे मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे. आता बघा, हे बोलताना इतकं जनरल वाटतं. देव म्हटला नातवंड घेऊन ये, मग तुझी शेरडे मेंढर घेऊन ये, अजून काही गुरेढोरे घेऊन ये. विचार करा हो, ऐकायला किती सोपं वाटलं. हे गुरढोरं घेऊन ये, शेरडे मेंढर घेऊन ये ना. अरे आणल्यावर त्याला खायला काय घालणार, त्यांचं पार्किंग काय, कुठं ठेवणार ही गुरढोरं. माझ्याकडे घेऊन ये म्हणजे गुरढोरं ठेवणार कुठं बरं. त्या काळामध्ये अशी काय यांची गुरढोरं, याच्याकडे 4 बकऱ्या, त्याच्याकडे 4 मेंढरा असं नव्हतं. 5-5 हजार गाढवं, उंट. म्हणजे देवाची प्रोव्हिजन बघा. तो काय म्हणतो माहिती का, या सगळ्याला घेऊन ये, या सगळ्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे.
देवाची धारणा, देवाचे विचार पहा. जे तुमच्याकडे आहे त्याला तुमच्याकडे सुरक्षा नाही. हालेलुया. तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तर ते सुरक्षित राहणार नाही. पण तुम्ही माझ्याकडे घेऊन याल, मी सुरक्षित नव्हे उत्कृष्टते त्यांना देईन. आमेन. आम्ही तर सुरक्षेचा विचार करतो, सुरक्षेचा विचार सोडून दे. माझ्याकडे जे उत्कृष्ट आहे, योसेफ म्हणतो या मिस्रामध्ये जे उत्कृष्ट आहे मी ते तुम्हाला देणार आहे. हालेलुया. का देऊ नाही का? या शहरातलं सगळ्यात भारी तुमच्या मालकीचं आहे. आमेन. सगळ्यात तुमच्याच मालकीचं आहे. आमेन. त्याच्यावर कोणाची सत्ता नाही. जेवढं हालेलुया. भारी आहे ना ते समजायचं हे आमचंच आहे. आमेन. आणि जेवढ्या भारीवरती नजर, आता लगेच नजर गेल्या लक्षात घालू नका. देवाला तुम्हाला काय द्यायची वाट पाहते. हालेलुया. आणि देव तुम्हाला 100% सगळ्यात भारी देणार. आमेन. जे उत्कृष्ट ते तुमच्याकडे आहे. आमेन. म्हणून देवाकडे पण हात टाकू नका. प्रभू मला हे पाहिजे. तू गप बस. तुला नाही काय कळत. कधी कधी मोठे लोक गप, तुला नाही कळत. डोक्यात वेगळं असतं. पप्पा मला 2800 रुपयाचा. गप, तुला नाही कळत. मला तुला ऍपल घेऊन द्यायचं असेल तर तू 2800 कडे लक्ष. मला तुला ऍपल द्यायचा आहे. तू मागतो ना, तुझ्या मागण्यापेक्षा मी उत्कृष्ट तुझ्याकडे ठेवलेलं आहे. पण अट काय आहे? माझ्या समीप राहा. जवळ, समीप. म्हणून काही पण झालं ना, सगळ्याला सोडायचं पण देवाला नाही सोडायचं. आमेन. सगळ्याला सोडा, जाऊ द्या, उत्कृष्ट नाही म्हणायचं. गेले तर जाऊ द्या, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे ना. म्हणून बायबल सांगतं मनुष्यानं सारं जग मिळेल. आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? काय लाभ? मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझा आत्मा देवाच्या भोवती फिरणारा असला पाहिजे. आमेन. माझं जीवनच देवाच्या भोवती फिरणारं असलं पाहिजे. कालांतरानं तुमच्या लक्षात येईल, तुमची गुरढोरं, तुमची नातवंड, तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती देवानं उत्कृष्टते त्यांना दिलेलं आहे. आमेन. बेस्ट मधलं बेस्ट तुम्हाला दिले. दुसरी गोष्ट वाचूया 11 वचन. कारण 5 वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे, नंतर ती येते, मी तुमचे संगोपन करीन. मी तुमचं संगोपन करील. अशाने तुम्ही तुमच्या घरचे लोक तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. दुसरी गोष्ट, आता सगळ्यात भारी अभिवचन कोणतं माहिती का? देवाच्या जवळ तुम्ही राहिलं तर तुम्ही कधीच दरिद्री राहणार नाही. आमेन. काही लोक म्हणतात नाही काय दरिद्री मागे लागली. कारण काय? देवाच्या जवळ नाही. ओळखून घ्यायचं ना. आता प्रभूचं अभिवचन काय? अच्छा बरं, कारण 5 वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे, 5 वर्ष दुष्काळ पडावयाचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन. कुठं संगोपन करेल? देवाच्या जवळ. आमेन. संगोपन कुठं होणार आहे? देवाच्या जवळ. तुम्ही देवाच्या जवळ राहिल्यावर किती का वर्ष दुष्काळ पडेना. म्हणून तो म्हटला तुझी गुरढोरं, शेरडे मेंढे. का गुरढोरं घेऊन ये म्हटला? त्याचं कारण आहे तुझी गुरं पण मरू नये याची खबरदारी मी घेणार आहे. हालेलुया. तुझी नातवंड मरू नये, तुझी लेकरं मरू नये, तुझा परिवार उद्ध्वस्त होऊ नये. तुझ्या परिवाराची मला काळजी आहे आणि मी तुझ्या परिवाराची काळजी करण्यासाठी योसेफाची नियुक्ती करून ठेवली. अरे तुम्ही 11 पेंड्या याच्या पेंडीला नमन करतील हे सांगण्याचं कारण तुम्हाला त्याच्या समोर नम्र करायचं नाही, मला तुमचा परिवार वाचवायचा. ही माझी योजना, हे माझं प्लॅनिंग आहे. तुमचं घर वाचावं, तुमचं कुटुंब वाचावं, तुमचा परिवार वाचावा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला दारिद्र्य आवडतच नाही हो. आणि आमचा देव दरिद्री देव नाहीये. हालेलुया. आणि देवाला त्याचे लोक पण दरिद्री ठेवायला बिलकुल आवडत नाही. त्याला वाटतं त्याच्या लेकरांकडे सगळं चांगलं असावं, सगळं चांगलं, कारण तुमचा देव चांगला आहे. आमेन. आणि चांगल्या देवाला तुम्हाला सगळं चांगलं द्यायची. नोकरी चांगली, घर चांगलं. आमेन. जोरात आमेन माव. आमेन. गाड्या चांगले. आमेन. जोरात. आमेन. स्पेन सिटीत बंगला पाहिजे का तुम्हाला? आमेन. स्पेन सिटी व्हायला लागली की आपल्या सोलापूरमध्ये. याच्यापेक्षा भारी मिळणार आहे आपल्याला. आमेन. देव देईल आपल्याला. आमेन. नियम काय? माझ्या जवळ राहा. हालेलुया. तुम्ही माझ्या भोवती फिरत राहा, काही करू नका. सकाळी उठलं लोक तुम्हाला, अरे तुम्हाला काय पडलाय प्रश्न? यरीहोच्या तटाभोवती फिरा म्हणल्यावर फिरलो. हालेलुया. किती दिवस फिरायचं? 6 दिवस फिरवा. 7व्या दिवशी जयघोष करा. 6 दिवस मुकाटाने फिरले, कुणीच चर्चा केली नाही. काय पाळकाचं डोकं फिरलंय, उग फेऱ्या मारायला लावल्या, फेऱ्या मारत राहिले. काय घडलं का? काय घडलं नाही.
ते सकाळी फक्त एकमेकाचे तोंड बघत होते, कोपर खळ्या मारत होते, गप बस होते, चर्चा नाही, गपचूप फिरा म्हणलं की फिरायचं. 7व्या दिवशी आज काय हुकूम, आज पाळक साहेबांनी सांगितलं 7 फेऱ्या मारून जोरात ओरडायचं. बोमला बोलूया, तट मोठा आहे, पाडायला पाहिजे. ते गेले, फिरले, एक साथ मोठा जल्लोष केला आणि बघितल्यावर जागच्या जागी तट गळून पडला. अहो सोपं काम तुम्हाला देवानं दिलंय, हालेलुया. त्याच्या भोवती फिरा. आमेन. तुमची लेकरं तुम्ही स्वतः देवाभोवती फिरत राहा. लोक काय म्हणतील याचा विचार करून राहा. काय म्हणतील, माझा विश्वास आहे तुमचा देव हा देश तुमच्या हाती देणार आहे. त्यांचा विश्वास आहे, त्यांचा विश्वास आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का, वेश्याने कसबीने देवाच्या राज्यामध्ये येतील का, कारण त्यांना आतून प्रेरणा आहे, हा देव सगळं काही देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. जर तुम्ही बिलीव्हर्स आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय, ते देवाभोवतीच फिरत राहतात. आणि देवाभोवती फिरणारे लोक कधीच गरीब राहत नाही. आमेन. बरेच लोक म्हणतात नाही नाही, देवाच्या मागे चालणाऱ्यांचं काम जे गरीब आहेत त्यांनी चालावं. बरोबर आहे, गरीब जर त्याच्या मागे चालले तर श्रीमंत होतील. हालेलुया. आणि गेल्या रविवारी आपण संदेश ऐकला, जो धनवान आहे त्याचं धन दुसऱ्यासाठी साठवलं जातं. तुम्ही धनाच्या मागे धावा, आम्ही देवाच्या मागे धावतो. आणि शास्त्रात काय लिहिलं, पाप्यांनी साठवलेलं धन धार्मिकाला मिळतं. हालेलुया. म्हणजे ते धनाच्या मागे फिरतात, आम्ही कोणाच्या मागे फिरतो, देवाच्या. मग धन कुणाला मिळतं, देवाच्या. मग कशाला ते धनाच्या मागे फिरतात, देवाच्याच मागे फिरा ना. आमेन. देवानं दिलेलं सूत्र काय, तू माझ्या भोवती फिर, माझ्या जवळ राहा. जर देवाच्या जवळ राहाल तुम्ही दरिद्री कधीच असणार नाही, कधीच नाही. आता देव मग तुम्हाला काय रात्री मनी ऑर्डर करेल का कोणाकडून, सांता क्लॉज येईल, सांता आला उघडा, टक 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 टक, चल तुझ्या खाटेखाली 1 कोटी रुपये ठेवतो. तसा सांता येणार नाही, कोण येणार नाही. पण ज्यास देव दरिद्री दूर करतो ना, त्यास देव तुम्हाला अलगदपणे त्या अवस्थेतनं बाहेर काढून उत्तम नोकऱ्याच्या संध्या वरच्या पदावरती देव तुमची नियुक्ती करत असतो. आमेन. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमची बुद्धी काम करत नाही, देव काम करतो. आमेन. तुमची बुद्धीच काम करणार नाही. म्हणून दाविदाच्या भावाने शिक्षण घेऊन शिक्षणाभोवती फिरले, पण दावीद वाद्य वाजवत देवाभोवती फिरला. हे झाले गव्हर्नमेंट सर्वंट, दावीद झाला गव्हर्नमेंट. हालेलुया. काही लोक गव्हर्नमेंट सर्वंट साठी बांधतात. देव म्हणतो तुला काय पाहिजे, नाही देवा गव्हर्नमेंटची जॉब, ठीक आहे. गव्हर्नर बनवलं तर हालेलुया. आत कुठं एक दिवस जर देवाचे लोक देवाच्या भोवती फिरतील तर ते गव्हर्नमेंट प्रेसिडेंट पर्यंत पोहोचतील, कारण देवच हे करू शकतो. हालेलुया. आत कुठं आमच्या लोकांचा तो विश्वास नाही. आमचे लोक त्या पद्धतीने देवाकडे पाहत नाही, एक ऑर्डिनरी देव म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. त्यांना असं वाटतं चला की आहे बाबा ख्रिस्ती धर्म आहे आणि त्या धर्मातला देव आहे आणि पाळकानं प्रीचिंग करायचं असतं, आपण ऐकायचं असतं, मग जाऊन म्हणायचं हालेलुया, मग आम्ही मग घरी यायचं, मग सब नाही. हो, हा देव उलथा पालत करणारा देव आहे, तुमच्या परिस्थितीमध्ये फरक करणारा देव आहे, तुम्हाला दारिद्र्यामधनं सुस्थितीमध्ये नेणारा देव आहे. म्हणून देवाला गरिबी आणि दारिद्र्य आवडतच नाही. मग त्याने अभिवचन काय दिलं, काय लिहिले वाचा बरं. तुम्ही तुमच्या घरचे लोक. कुणाचे हो, घरचे लोक. तुमच्या घरात कोणीच गरीब असणार. आम्ही सांगताना सांगतो, हा भाऊ आमचा जरा चांगला आहे, याची परिस्थिती जरा कठीण आहे. त्यांचं नाही, त्यांचं पोट भाग आम्हालाच त्यांना मदत करावी लागते. नाही रे, सगळ्याला देवामध्ये आण, घरामध्ये एक सुद्धा दरिद्री असणार. हे अभिवचन प्रभूचं आहे आणि हे बायबलचं वचन जिवंत वचन आहे. याला चॅलेंजच नाही प्रियानो, याला चॅलेंज नाही. आणि या दिवसामध्ये मी वचनाचं प्रगटीकरण लोकांमध्ये बघितलं. पुष्कळ लोकांनी वचन स्वीकारलं आणि आपल्या जीवनामध्ये बदल केला. हा शेकडो साक्षी, शेकडो लोकांचं जीवन रोज बदलत आहे, त्यांची परिस्थिती बदलत आहे. मला आठवतं कित्येक लोक बेघर होते, पण जेव्हा त्यांनी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला, त्या लोकांची साक्ष आहे की प्रभूने आता आम्हाला स्वतःचं घर दिलेलं आहे. किती साक्ष देव घडवत आहे. मग त्यास मला कळतं देवाचं वचन काम करत आहे, देवाचं वचन काम करत आहे. देवाचे प्रिय लोको, अशा विश्वासाच्या पातळीवरती जा, त्या लेवलला तुम्ही पोचा. तो तुमचा विश्वास एवढा मजबूत करा की त्या मजबूतीच्या बळावरती तुम्ही, तुमच्या परिवारातले लोक
दरिद्री असणार नाही, तर देव तुम्हाला धनवान करेल. आमेन. आज समर्थ वचन परत एकदा. तुम्ही तुमच्या घरचे लोक, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार, तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. दरिद्री होणार नाही. पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे. तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे. हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. लक्षात घ्या, देव आमच्याशी प्रत्यक्ष बोलतो आणि काही गोष्टी तुम्हाला डोळ्यानं दाखवतो साक्षीच्या रूपात. काही साक्षी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत. काय साक्षी होत्या? पूर्वी तुम्ही कोण होता, आता तुम्ही कोण आहात, आणि घडलं कोणामुळं? फक्त देवामुळं. आमेन. कोण होता तुम्ही पूर्वी? काय तुमची अवस्था होती? काय तुमची परिस्थिती होती? कशा पद्धतीने तुमचं जीवन होतं? परंतु प्रभूनं चमत्कार केला, देवानं अद्भुती केली, देवानं सामर्थ्य प्रगट केलं. या सगळ्याचं श्रेय कोणाला जातं? योसेफ म्हणतो की तुम्ही पहा माझी परिस्थिती कशी होती. ज्या परिस्थितीचा सामना तुम्ही करत आहात ती परिस्थिती बदलण्याची ताकद देवामध्ये आहे. म्हणून प्रभू काय म्हणतो माहिती का? इथून पुढे तुम्ही कोणीच परिवार दरिद्री असणार नाही. आमेन. देवाला दारिद्र्य आवडत नाही. मग दारिद्र्य आम्ही स्वतः आणतो. का स्वतः आणतो? कारण आम्हाला देवाच्या जवळ राहायला आवडत नाही. कधी कधी आम्ही देवाच्या विरोधात बंड करतो. आणि बंड तरी कशासाठी? की ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक पण नाही आणि त्या अनावश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही आवश्यक समजून त्या गोष्टींच्या मागे धावतो, देवाच्या विरुद्ध बंड करतो. आणि देव म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा, मग तुमच्या इच्छेप्रमाणे दरिद्री घ्या. आदामाला देवानं सांगितलं सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. हजारो वर्ष तिथं बागेमध्ये राहिला. एक दिवशी त्याला वाटलं की फळ खावं, खाल्लं. परिणाम काय झाला? तोडला. जा इथून पुढे तू कष्ट करून भाकर खाशील, निराचा घाम गाळशील आणि मग भाकर तुला मिळेल. म्हणजे देवाने तर त्याला दरिद्री केलं नव्हतं. मग बनला तो स्वतःच्या निर्णयानं, स्वतःच्या चुकीने दरिद्री बनला. मग तुम्हाला दरिद्री अवस्थेमध्ये जायचं, त्याच्यातनं बाहेर यायचं, हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे ना. देव थोडी तुम्हाला सक्ती करतो. तो म्हणतो जीवन, मरण, शाप, आशीर्वाद सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. दारिद्र्य तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा. पण जर माझ्या इच्छेप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात, 100% तुमच्या घरातला, परिवारातला कोणीही दरिद्री असणार नाही. कोणीच नाही. म्हणजे देव, आता मी ज्या देवाचं संबंधानं तुम्हाला सांगतो ना, या देवाकडं मध्यम असा शब्द नाही बरं का. मध्यम म्हणजे काय म्हणतो ना, ग्रेस पास वगैरे असलं काय नाही. याच्याकडे सगळं कसं आहे? उत्कृष्ट. आमेन. कसलं आहे? उत्कृष्ट. म्हणजे जास्त तुम्हाला गरीब करत नाही. म्हणजे काय करतो? धनवान. हालेलुया. जास्त म्हणतो मी तुम्हाला गरीब करणार आहे. म्हणजे काय करणार आहे? धनवान. 100% तुम्हाला धनवान करणार. आमेन. मग देवाच्या लोकांची परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त देवामध्येच आहे. ओल्ड सिस्टरनं त्याने सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा उमरग्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये चर्च भरायचं, ते म्हटले की थोडीशी जागा घेतली होती. जागा घेतल्यावर मला असं वाटलं की घर बांधावं तिथं. मग बांधताना मी विचार केला की ते म्हटलं की चला आपण माती थापत थापत जागा ती विकली जाऊ नये म्हणून ते म्हटले की विटा आणि ते हे सगळं आणून, माती आणून मी विटा थापून ठेवत होते की चला घर. मग तिथे एक सिस्टर आले चर्चमध्ये. सिस्टर, देव असलं घर नाही तुम्हाला देणार, स्लॅबचं कॉन्क्रीटचं घर देणार आहे, कॉलम मुलं. मग ते पण हसले आणि ते म्हटले आम्ही ते बांधायला चालू केलं. स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलं. त्या आजूबाजूचे लोक आले, त्यांनी विचारले, इकडे घरावर गच्चीवर घेऊन गेली त्यांची मैत्रीण. त्याला तुमच्या घरात प्रार्थना भरती, मग तुम्हाला या लोकांनी पैसे देऊन ख्रिस्ती केले वाटतं. यांनी तुम्हाला पैसे दिले का? ते म्हणजे पैसे मला मिळाले पण यांच्याकडनं नाही. मी दाखवते तुला, त्याच्याकडनं मिळाले, याच्याकडनं मिळाले. तो देव आहे. त्यानं माझी परिस्थिती बदलली. आणि मग ते म्हणतात विचार केला एक छोटंसं घर असावं तर सगळ्यात मोठं घर आणि अजून एक 1 BHK अजून एक बुक केलाय त्यांनी. मग त्यांनी छोटंसं मागितलं पण देव नुसतं देत नाही, तो धनवान बनवून सोडतो. आमेन. टेस्टमनी आहे, या साक्षी आहेत. आणि प्रभूला त्या साक्षी घेऊन जगायचं. कशासाठी? जगातल्या लोकांना आणि तुम्हाला या दोघांची तुलना जगात व्हायला पाहिजे ना.
आणि त्यांनी बघून तुमचं बघून त्यांनी देवाकडे यायला पाहिजे. एवढंच काम देवाचं दिवस रात्र. हालेलुया. देव काय करतो स्वर्गामध्ये? कुठंतरी एकाला पकडतो, त्याला आपल्या जवळ घेतो, लोकांचं लक्ष त्याच्याकडे लावतो. योसेफाकडे लोकांचं लक्ष लावलं. योसेफ म्हणतो बघा मी स्वामी आहे सगळ्याचा. कारण काय? मी स्वप्न पाहिलं, देवाच्या जवळ राहिलो. आता मी तुम्हाला सांगतो जसं मी देवाच्या जवळ तसं तुम्ही जर देवाच्या जवळ राहा, तुमच्या परिवारातला कोणीच व्यक्ती गरीब राहणार नाही. कोणीच नाही बरं का. आणि मला माझ्या चर्च मधल्या लोकांची 100% खात्री, एक पण गरीब नसणार नाही. सो आता मला हाडवलं की नोटा पडतील तुमच्याकडे. कोण गरीब आहे सांगा मला? ते कोण गरीब आहे? कोणच गरीब नाही. कारण देवाचं अभिवचन आहे. पुढं चौथी गोष्ट 13 वचन. मिस्रातले माझे सर्व वैभव, मिस्रातले माझं सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा. सगळं माझ्या बापास जाऊन सांगा. आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. माझ्या बापास इकडे घेऊन या. तो आपला भाऊ बन्यामीन याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही. बस 13 वचन. मिस्रातलं माझे सर्व वैभव, मिस्रातलं माझं सगळं वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं सगळं माझ्या बापास जाऊन सांगा. आणि आता चौथी गोष्ट, तो योसेफ आपल्या भावांना सांगत आहे, मीच तो योसेफ ज्याला तुम्ही विकलं होतं. आणि विकताना मला गुलाम म्हणून विकलं होतं. काय विकलं? गुलाम म्हणून. मग त्या गुलामाला कुठलं वैभव असणार आहे? याची किंमत तुम्ही 20 रुपये ठरवून 20 रुपयामध्ये मला विकलं. पण आता जाऊन माझ्या बापाला साक्ष सांगा, हे मिस्त्रातलं जे माझं वैभव आहे ना, ते माझ्या बापाला त्याची जाऊन माहिती सांगा का तुमचा योसेफ गुलाम नाही, तुमचा योसेफ राजपदावरती आहे. आणि याचं कारण तुमचा योसेफ गुलामामध्ये राहिला नाही, तो देवाच्या जवळ राहिला. त्याच अवस्थेमध्ये नाही, तो त्याच्या समोर ऑप्शन होतं. ऐका, जे उत्कृष्ट ते तुम्हाला कधी मिळणार आहे? 2 प्रकारचे ऑप्शन तुमच्या समोर आहे. जेव्हा योसेफाला विकलं आणि विकल्यानंतर तो याच अनुभवामध्ये गुलाम म्हणून राहिला असता. चला माझ्या घरच्याने बऱ्याच वेळा म्हणतो नाही का, नाही हो, सगळी घराची जबाबदारी माझ्यावर, मीच शिकलो नाही घरामध्ये, कुटुंबात कोणीच मला सपोर्ट केला नाही, सगळे घरचे त्याच्या पलीकडे आमचे घरचे आमच्यावर जळत होते. अरे वा, जळतात आमचे नातेवाईक. या इमेज मधनं बाहेर पडल्याशिवाय तुम्ही वैभव कधीच पाहू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या लोकांची प्रगती जगातला कोणीच व्यक्ती थांबवू शकत नाही. कोणीच. जर तुम्ही देवाच्या बरोबर आहात, देव तुमच्या पक्षात होय. लोक तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकतील. योसेफाला लोकांनी खड्ड्यात टाकलं. आणि मी म्हणतो लोक तुम्हाला खड्ड्यात टाकण्यासाठीच आहे, पण देव तुम्हाला खड्ड्यातनं बाहेर टाकणार नाही. कोण खड्ड्यात टाकतं त्याच गणित करत बसू नका. यांनी मला खड्ड्यात घातलं, यांनी मला खड्ड्यात घातलं. अरे आता कुठे बघ तू. इकडे योसेफाचे भावंड त्यांना ते सगळी स्टोरी रिकॅप आठवलं सगळं. एकदम सिरियल मध्ये जसं घटना घडली जाते, गाडी आली, धडक मारली, अमकं झालं, तर यांनी सगळं अरे हा आला आणि त्याच्या आमच्या पप्पानी त्याला सुंदर झगा शिवला, आमचं डोकं फिरलं, बघ आपण ते झगा काढून घेतला, याला खड्ड्यात टाकलं, मग ते लोक आले, त्यांना विकलं आणि आपण यांना सगळं आठवलं. योसेफाला पण ते आठवण. अरे वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. ज्यावेळेस तुम्हाला वैभव मिळायचं असतं ना, त्या देवाच्या योजनेच्या खाच खळग्यातनं तुम्हाला जावं लागतं, तेव्हा वैभव मिळतं. वैभव असंच कुणाला मिळत नाही. तुम्हाला बऱ्याच आणि खालच्या अनुभवातनं आणि खड्ड्यात पडावं लागतं. परंतु तुम्ही देवाच्या बरोबर चालत असताना परमेश्वर तुम्हाला हात देऊन वर काढत असतो. योसेफाचं किती सुंदर असणार वर आणि त्याचं बोलणं आहे. तो काय म्हटलं माहिती का? आपल्या वाचा बरं ते वचन. मिस्रातलं माझे सर्व वैभव, सगळं वैभव, आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं सगळं माझ्या बापास जाऊन सांगा. योसेफ काय म्हणतो माहिती का? जे वैभव तुम्ही पाहिलं, यातलं वैभव एकही गोष्ट मी चुकीच्या पद्धतीने मिळवलेली नाहीये. योसेफाची टेस्टमनी काय सुंदर आहे. माझ्यासमोर एक ऑप्शन होता. पोटिफराची पत्नी
माझ्याशी व्यभिचार कर म्हणत होती, मी व्यभिचार केला असता तर पोटीपराच्या घरामध्ये मला मोठं वैभव मिळालं असतं, पण मी त्याला लाथाडलं का? कारण मला माहिती होतं मला देवाच्या बरोबर राहायचं तर पोटीपराच्या पत्नी बरोबर व्यभिचार करता येणार नाही. मी ते लाथाडलं, पण मला पोटीपरापेक्षा पण देवानं मोठं केलं. आमेन. हे वैभव जे मला मिळालं ना, हे चुकीच्या पद्धतीनं मिळवलेलं वैभव नाही. लक्षात घ्या. हालेलुया. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं जगातले लोक चुकीच्या पद्धतीनं श्रीमंत झाले, होऊ द्या त्यांना श्रीमंत. मला योसेफासारखं श्रीमंत व्हायचं. आमेन. आणि योसेफासारखं होतं ते टिकतं. आमेन. घाईनं मिळवलेलं धन नाश. नाश पावतं. पण तुम्ही जे मुठमुठ साठवता नीतीनं देवाच्या जवळ राहून, आणि देवाच्या जवळ राहून जे टिकवता आणि साठवता ते टिकतं, ते वाढतं. योसेफाचं चॅलेंज काय? जाऊन माझ्या बापाला सांग माझं जे वैभव तुम्ही पाहिलेलं आहे. कान देऊ नाही का? ज्या स्थितीमध्ये आज तुम्ही आहात याच्यापेक्षा भारी वैभवी स्थिती देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. हालेलुया. कशासाठी माहिती का? तर तुम्हाला तुमच्या प्रिय लोकांना, तुमचे नातेवाईक, काही लोक म्हणतील का ख्रिस्ताला स्वीकारायचंय? ते सुरुवातीला तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण रोजच्या दिवसामध्ये तुमच्यात होत असणारा बदल. हालेलुया. ते म्हणतील पूर्वी तुमच्याकडे फाटके कपडे होते, आता जरा चांगले आलेत, अजून बघा. हालेलुया. पूर्वी तुम्ही चर्चला चालत जात होता, आता तुमच्याकडे टू व्हीलर आले, अजून बघा. आणि हालेलुया. असं पण देव करत नाही एका रात्रीत सगळं बदललं. ती लॉटरी बदलती. आणि ज्याला 1 करोड कोण बनेगा करोडपती मध्ये ज्याने 1 करोडची लॉटरी लागली, आता तो कुठेतरी हॉटेलात काम करायला लागलाय. कारण जे मिळतं ना ते जातं, प्रभूचं टिकतं. आमेन. योसेफ तेच म्हटलं, हे जे मला मिळालं हे माझं कर्तृत्व चुकीच्या पद्धतीने नाही, मला देवापासून प्राप्त झालेले. देवाचे प्रिय लोकांना तुमचं वैभव दिसावं अशी देवाची इच्छा आहे. आमेन. म्हणून वैभवी जीवन जगा बरं का. हालेलुया. फाटकं तुटकं राहू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही आपण देवात आलो ना साधं राहायला पाहिजे. कोण सांगितलं साधं राहायला? काय म्हटलं योसेफ? वाचा बरोबर. मिस्रातले माझे सर्व वैभव, मिस्रातलं माझं सर्व वैभव, म्हणजे वैभव म्हणजे जे जे भारी आहे ना ते दिसलं पाहिजे. आमेन म्हणाल का? आमेन. लपून नाही ठेवायचं तिथं, सगळं दिसलं पाहिजे एकदम अप टू डेट. मला पहिल्यापासून सवय बघा, मी कामाला नव्हतो पण इस्त्रीचे कपडे सगळे 2च ड्रेस, पण एवढे भारी अप टू डेट की लोकांना वाटायचं गव्हर्नमेंट सर्वंट आहे. आणि 4 आणे खिशात नसायचे, पण उगाच राहायचं स्टाईल मध्ये. कारण आमच्या वडिलांना बी सवय होती. आमचे वडील तर मैत्रीला पण सूट घालून जायचे. वैभवी जीवन. मुळामध्ये तुमचा देव किती भारी आहे तुमच्याकडे बघून समजणार आहे ना. हालेलुया. तुम्ही कसे आहात? तुमचा देव, अहो तुम्ही देवाला दाखवणार, तुमच्याकडे बघितलं म्हटलं अरे बाप रे, हे टोटल चेंज झालेली व्यक्ती बरं का. का? योसेफ म्हणतो माझं वैभव जे प्रभूनं मला दिलेले हे वैभव तुम्ही लोकांना जाऊन सांगा. लक्षात ठेवा, लोक कधी देवावरती विश्वास ठेवतात? जेव्हा तुम्ही वैभव दाखवाल. आमेन. तुम्ही दाखवलं आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काही नाही. बऱ्याच लोकांना, मला ते काही सेवक लोक, हमारे बच्चों के लिए ये भेजो, हमारे बच्चों के लिए. अरे वही खुदा की इबादत तुम करते हो जो खुदा की इबादत मैं करता हूं. हालेलुया. मग तोच देव तुला देत नाही मला देतो असं कसं होईल? तुमची मेंटॅलिटी, तुमची विचारसरणी बदला. योसेफ म्हणतो मला जे देवानं दिलं हे वैभव बापाला जाऊन सांगा. लक्षात ठेवा, तुमच्या साक्षी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. देवाच्या जवळ राहिल्यानं तुम्हाला वैभव मिळाले. हालेलुया. देवाच्या जवळ कोणतीच गोष्ट लपू नका. प्रभूनं दिलेली आहे, सांगायचं प्रभूनं दिलेली आहे. आमेन. तुमचं नाही, हे दिलं देवानं, त्याच्या जवळ राहिल्यामुळे मिळाले. तिसरी गोष्ट वाचा, शेवटची गोष्ट 19:20. आता तुला माझी आज्ञा आहे की, माझी आज्ञा आहे की त्या सांग एवढे करा आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा. मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. आता काय करतो देव? सगळ्याला घेऊन येण्यासाठी काय करतो? देवाच्या जवळ राहिल्यावर देव काय देतो? गाड्या. बोला की हो. गाड्या. आम्ही म्हणतो गाडीत देवाने द्यायला पाहिजे. सगळे देवाच्या जवळ या. आमेन. आधी रिक्षा नाही या रामूच्या. एक दिवशी तुमची गाडी येईल. आमेन. कारण देवाची इच्छा आहे की घरात कोणीच नाही राहायला पाहिजे.
मग देवाला काळजी तुम्हाला 4 व्हीलर द्यावी. जा तू म्हटलं मिस्रातल्या गाड्या घेऊन जा. कुठल्या गाड्या घेऊन जा? मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. कुणाला? बापासही घेऊन. बाप थकला घेऊन येत असंच ओढत रिक्षात घालून. देवाच्या लोकांना थकवा हा प्रकारच नसतो. आमेन. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. देवाची इच्छा आहे की सगळा परिवार देवाच्या घरामध्ये असावा. याच्यासाठी देवाकडे सगळी प्रोव्हिजन आहे. सगळी. अडखण देव काहीच ठेवत नाही. कधीच अडखण ठेवणार. पण घरातल्या लोकांमध्ये चढाओढ लागली पाहिजे. घरात नुसती चर्चा करायची. आता कसं जायचं पप्पा? सुरुवातीला जाताना मग कसं तरी लहान असताना एकाच्या मागे एक बसून नाही का किवीनला सायकलवर बसून आणत होते. मागे सिस्टर पुढं किवीन सायकल मारत मारत येत होते. आता केवनही मोठं झालं, ब्रदरही मोठे झाले. पण देव देणार. आमेन. काय देणार? गाड्या. बोला की. गाड्या. काय देणार? गाड्या. का गाड्या देणार आहे? वाचा त्याच्यात. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग एवढे करा आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा. म्हणून लक्षात ठेवा, गाड्या घ्या. कुणासाठी? बायका मुलांसाठी. बायकोसाठी बरं का, नाही तर करताल 10 खंडीच्या पिंडी बायका. काय? बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन. आता हा मिसर देश कुठला आहे जो गाड्या घेऊन देतो? ते बँक आहे बरं का. घ्या तुम्ही बिंदास गाडी. तुम्हाला नाही मग ते इश्यू आल्यावर ते इश्यू ते बँकवाले बघून घेते. तुमचा इश्यू नाही, येशूचा इश्यू आहे. हालेलुया. येशू ते बघून घेतील. अहो येशू आल्यावर कुठल्या गाड्या आणि कुठल्या बँका? टाळे लागणार आहेत सगळ्याला. सगळ्याला तिकडे जावं लागणार आहे. मिसर देशातनं गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. बापास पण घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळूहळू नका. मालमत्तेची चिंता देवाच्या लोकांनी करायचीच नाही. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय, बऱ्याच काय नाही, फुटकी कवडी नाही नसू द्या. आणि फुटक्या कवडीचं करणार काय? तुझा डायलॉग मारायचं म्हणून माझ्याकडे फुटकी कवडी नाही. फुटक्या कवडीचा उपयोग मला सांगा. चल्लसाट खेळायला पण ती चालत नाही. फुटकी कवडी नाही. शास्त्र काय सांगतं? तुम्ही तुमच्या मालमत्तेची बिलकुल काळजी करू नका. देव का मालमत्तेची काळजी करू नका? कारण सगळ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे, काय शब्द आहे? जे काही. अहो तुम्ही एक चांगली गोष्ट मागता, पण देव काय म्हणतो? लक्षात ठेव, एक नाही, जे चांगलं आहे ते सगळं मी तुला देणार आहे. आमेन. जे काही चांगलं उत्कृष्ट, जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. ते कुणाचं आहे? तुमचेच आहे. जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचं आहे. कोणाचं? तुमचं. जे माझ्याच भोवती राहतात त्यांचं आहे बरं का. आमेन. देवाच्या भोवती राहणाऱ्या लोकांना देव लगेच सांगतो, मला तू सांगतो, सोलापुरातलं सगळं भारी तुझंच आहे. आमेन. मी बिंदास आहे. हालेलुया. आणि मग मी पैशाकडे बघत नाही. माझ्याकडे पैसे काय? अरे माझं कुठं जात आहे त्याचं जाणार आहे. माझ्या बापास कुठे जात आहे? बाप वर बसलेलं आहे, त्यानं सांगितलं सगळं तू चांगलं तुझं आहे. मला जाऊन नुसतं बघायचं, घर बघायचं. तुम्ही घर बघताना पैशाकडे बघता, मालमत्तेकडे बघता. कसं? अरे तू बघून तरी ना. हालेलुया. 8वा 9वा 10वा कुठला तरी वेतन आयोग देऊन मी तुझं बरोबर तरतूद करून शेवटी GR काढणारा पण देवच आहे ना. आमेन. पुरवठा करणारा पण देवच आहे. हालेलुया. आणि बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देव काम करतो. हालेलुया. बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडं. आमेन. आणि लक्षात ठेवा, जर देव ही संज्ञा तुम्ही समजून घेतली ना, तर तुम्ही मर्यादित जीवन कधीच जगणार नाही. लिमिटेड जीवन जगू नका. ज्या देवाची तुम्ही उपासना करता तो असाधारण देव आहे. आमेन. आणि देवाला त्याच्या लोकांना उत्कृष्ट ते द्यायला आवडतं. उत्कृष्ट. म्हणून मी पाहतो काना गावामध्ये गेल्यावर
येशू ख्रिस्त तिथं त्यानं प्रवेश केला. द्राक्षरस संपल्यावर आणि ज्यावेळेस येशूनं त्यांना सांगितलं की हे रांजण रिकामी करा, पाण्यानं भरा, पाण्यानं भरला आणि पाण्यानं भरल्यावर येशूनं त्याच्यात काय चमत्कार केला माहित नाही, पण भोजन कारभाऱ्याकडे नेल्यावर भोजन कारभारी म्हणतो एवढा उत्कृष्ट द्राक्षरसच बघितला नव्हता. येशूला तर उत्कृष्ट होणारच ना. त्यांनी काही त्याच्यासारखा द्राक्षरस नाही बनवला. कदाचित दुसरा द्राक्षरस पहिल्यापेक्षा थोडासा कमी दर्जाचा असला पाहिजे. मग येशूचं कामच काय तिथं येऊन चमत्कार करण्याचं. जर येशू तुमच्यामध्ये आहे तर काना गावातला उत्कृष्ट द्राक्षरस एवढ्या लोकांना त्यानं दिला. लग्नाचं एवढं वराड त्यांना उत्कृष्ट द्राक्षरस दिला. तुम्ही तर त्याचे सिंगल पीस आहात. हालेलुया. योसेफ सिंगल पीस आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, कधी पण स्वतःकडे पाहिल्यावर म्हणायचं मी वन पीस आहे. आमेन. काय म्हणायचं? वन पीस. वन पीस. तुम्ही टू पीस, थ्री पीस आहे काय माहित नाही, पण मी मात्र वन पीस आहे. वन पीस. काय? वन पीस. हे तुमचं कंपॅरिझन कोणाकडेच होऊ शकत नाही. आमेन. योसेफ म्हणतो माझ्याकडे बघा, जे वैभव प्रभूनं मला दिलं आणि जे उत्कृष्ट मिस्रातले माझे सर्व वैभव, मिस्रातलं माझं सगळं वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले, डोळ्यानं पाहिलेलं सगळं माझ्या बापास जाऊन सांगा. बापास जाऊन सांगा आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास एवढे सांग. 19-20 आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग एवढे करा आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळ नका. साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. आता का तुमचं आहे हो? योसेफ काय म्हणतो जे उत्कृष्ट आहे ते तुमचं. आता वास्तविक पाहता हे इस्रायली यहुदी आणि दुष्काळ तर इस्रायल मध्ये पडलेला आहे. आणि योसेफ काय म्हणतो, हे मिस्त्री लोक, योसेफ मिस्रामध्ये राहत आहे आणि मिस्रामध्ये राहत असताना या लोकांना काय सांगतो, काळजी करू नका, यहुदी असला तरी हे सगळं उत्कृष्ट ते तुमचं असणार आहे. कारण काय? याचं कारण योसेफ आहे. योसेफ सगळ्याचा अधिपती आहे, मालक आहे तो. राजा म्हणतो मी नुसता सही पुरता. अधिकार कोणाला दिला? योसेफाला. तसं देवानं सुद्धा अधिकार येशूला देऊन टाकलेला आहे. म्हणून तो म्हटला माझ्या नावानं जे काही तुम्ही पित्याकडे मागाल. आणि इथं पण हा काय म्हणतो योसेफ, जे जे उत्कृष्ट आहे ते कुणाचं आहे? तुमचं. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, जर तुम्ही येशूमध्ये आहात तर सगळं उत्कृष्ट तुमचंच आहे. येशूमध्ये नसाल तर तुम्हाला कशाला अपेक्षा करता ना? देवामध्ये नसलं तर तुम्हाला आशाच नाही, अपेक्षाच नाही. समस्या काय? आम्ही देवामध्ये आहोत का? जर देवामध्ये आहोत तर आम्हाला उत्कृष्ट मिळणार आहे. देवाला सोडून जर जीवन जगत बसला, येशूला सोडून जीवन जगत बसला, मग तुम्हाला उत्कृष्ट कसं मिळणार आहे? आम्ही अपेक्षा तर खूप करत आहोत, सगळं चांगलंच प्रभूने आम्हाला. आणि गाणं पण आम्ही गातो, हम तो खुदा के सब कुछ हमारा है. नोकरीला गेला की तिथं नोकरी लागत नाही. बँकेमध्ये कर्ज गेला तर बँक पण फाईल फेकून देते. किती लोक बँकवाले आम्हाला उभंच करायला तयार नाही. पालक साहेब 5 बँकात गेलो, 5 बँकेने फाईल टाकली, आता शेवटची आशा तुमचीच आहे. तुम्ही प्रार्थना करा शेवटच्या बँकेचे. मग तुम्ही एवढं सगळं असताना कसं काय, असं कसं होऊ शकतं? बायबल तर सांगतं राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला होणारा मी देव आहे. मग कधी तपासलं का मी येशूच्या जवळ आहे का? ख्रिस्तामध्ये मी आहे का? जर ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात तर याचा अर्थ जे जे उत्कृष्ट आहे ते तुम्हाला योसेफामुळे तुम्हाला मिळणार आहे. तो काय सांगतो, बापाला जाऊन सांग, हे बापा तुझ्या कर्तृत्वाला नाही तुला मिळणार. भावाना पण तो सांगतो की तुमच्या ज्ञानामुळं आणि तुमच्या पैशामुळे मी तुम्हाला ते देणार नाही. तुम्हाला माहिती का, योसेफानं जे विकत घेण्यासाठी त्यांनी पैसे आणले होते त्यांनी परत पोत्यामध्ये घातले. आता सगळी स्टोरी सांगत बसत नाही. योसेफानं काय केलं, त्यांचा पैसा परत त्याच्यामध्ये घातला. याचं कारण काय माहिती का? आत्मिक त्याला खूप अर्थ आहे. ख्रिस्तामध्ये सगळं आम्हाला फुकट आहे. किंमत ख्रिस्ताना चुकवलेली, तुम्ही काय त्याला पैसे देणार? काय देऊ शकता तुम्ही त्याला? तुम्ही फक्त ख्रिस्ताला स्वीकारायचं. आता यांनी काय करायचं?
हे किती सुंदर बायबल, नवा करार जुना करार ख्रिस्ताला स्वीकारणं किती गरजेचं आहे. तिथं आम्ही पाहतो योसेफाला ते काय म्हणतात, आम्ही तुझे दास म्हणून तुझ्याकडे आलो. तो म्हटला दास नाही, माझी भाऊच. ख्रिस्ताला आपला म्हणून स्वीकारणं, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला म्हणून स्वीकारता त्यास तुम्हाला पैशाची गरज नाही. ख्रिस्त येशूमध्ये सगळ्या उत्तम आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सगळे उत्तम आशीर्वाद, तुम्हाला नाही किंमत चुकवावी लागणार आहे. त्यांनी गोणीमध्ये पैसा परत पाठवून दिला. बाप घाबरला, अरे तरी आपल्यावर चोरीचा आरोप घालेल आणि कसं काय पैसा परत आला. तो सांगतो ना, अरे फक्त मला स्वीकारा. एकदा येशूकडे आल्यावर बकरं नाही, कोंबडं नाही, बैलाचं अर्पण नाही, कुठलंच अर्पण नाही, ख्रिस्त हेच अर्पण आहे. म्हणून योसेफ अर्पण झाला, योसेफ यांच्यासाठी विकला गेला, तो गुलाम झाला म्हणून आमच्याकडची गुलामगिरी गेली. येशू गुलाम झाला म्हणून यांना गुलामगिरीतनं बाहेर पडले. तसं ख्रिस्त आमच्या वतीनं वधस्तंभावरती गेला, तो त्याने गुलामगिरी पत्करली म्हणून आम्ही मुक्त आहोत, आम्ही मोकळे आहोत. म्हणून तो म्हटला, जर मी आहे तर माझ्यामुळे तुम्हाला सगळं मिळणार आहे. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला हे सगळं उत्तम का मिळतं? कारण फक्त पुत्रामुळेच, फक्त येशूमुळेच. येशूमुळेच आम्हाला मिळणार आहे. ती आमची क्वालिटी नाहीच आहे, ती आमची धार्मिकता नाहीच आहे. ते तुमचं वृत्त वैकल्प्य किंवा तुम्ही केलेला त्याग किंवा तुम्ही चुकवलेली किंमत याच्यानं तुम्हाला उत्कृष्ट मिळत नाही. उत्कृष्ट पुत्र देवानं दिला आणि तो म्हणतो, ज्यानं पुत्र दिला तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? सर्वोत्तम पुत्र त्यानं दिलेला आहे, बेस्ट मधला बेस्ट त्यानं दिलेला आहे. आमचं काम काय? फक्त पुत्राभोवती फिरत राहायचं, येशू भोवती फिरत राहायचं, बस. दुसरं काहीच काम नाही आम्हाला. येशूच्या जवळ जायचं, एंड करा, वाचा देवच्या. आता तुला माझी आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे 19-20 वर्ष. त्यास सांग, एवढे करा, आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका. साऱ्या मिसर देशात, सगळ्या मिसर देशामध्ये जे काही उत्कृष्ट आहे, ते तुमचेच आहे. जे काही उत्कृष्ट आहे ते कुणाचं आहे? कशामुळं? योसेफामुळं. आणि योसेफामुळं का? योसेफ राजाच्या मर्जीतला माणूस आहे. ऐका, आणि प्रभू श्री ख्रिस्ताविषयी काय म्हटलं? हा माझा परमप्रिय पुत्र, मर्जीतला माणूस आहे. देवाच्या मर्जीतला येशू, राजाच्या मर्जीतला योसेफ आणि मर्जीतल्या व्यक्तीच्या मर्जीतल्या आम्ही, म्हणून सगळं आमचं. आमेन. किती सोपं सूत्र आहे. राजाच्या मर्जीमध्ये योसेफ, योसेफाच्या मर्जीत त्याची भावंड, आणि परिणाम काय झाला? मी योसेफाच्या मर्जीत, त्यामुळं मिस्रातलं सगळं उत्तम ते त्याच्या भावांचं. येशू देवाच्या मर्जीमध्ये, मी ख्रिस्ताच्या मर्जीमध्ये. आणि मग आता प्रभू काय म्हणतो? या पृथ्वी तलावर जे उत्कृष्ट आहे ते तुमचं आहे. आमेन. आज रात्री देव तुम्हाला उत्कृष्ट देणार आहे, हे 100% ॲश्युअर्ड राहा. आमेन. उत्कृष्ट बर का? आणि तुम्ही विचार करायचा, काय उत्कृष्ट तुम्हाला पाहिजे, कोणतं उत्कृष्ट ते तिथं पाहिजे. आणि तिथं समोर येताना असं म्हणायचं, देवा मला उत्कृष्ट तू देणार आहे, पण त्याच्या अगोदर मला तुझ्या मर्जीतलं बनव. मर्जीतलं बना, देवाच्या मर्जीतलं बना. आणि पहा, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं जीवन साक्षीनं भरलेलं जीवन असेल. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील, तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. मोठ्या विश्वासानं समोर प्रार्थनेसाठी या. देवानं सर्वोत्तम उत्कृष्ट असं तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय आणि आज रात्री ते आम्हाला मिळवायचं आहे.